श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, एका क्षणासाठी विचार करा. आज तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमच्या बाबतीत जे काही घडतं, मग तो अचानक मिळालेला एखादा आनंद असो किंवा अचानक डोळ्यात आलेला अश्रू असो, हे सगळं खरोखर सहज घडत असतं का? अनेकदा आपण आपल्या आजूबाजूला पाहतो, एखादी व्यक्ती आयुष्यभर कसलाही त्रास न होता सुखात जगते आणि दुसरीकडे एखादी अत्यंत सज्जन व्यक्ती पावलोपावली संकटांचा सामना करत असते. असं का घडतं? देवाची ही कसली न्यायव्यवस्था आहे? भक्तांनो, हा केवळ योगायोग किंवा नशीब नाही. आपल्या प्रत्येक जन्मामागे, प्रत्येक क्षणामागे एक अदृश्य आणि अत्यंत गूढ असणारा कर्माचा धागा बांधलेला असतो. हा कर्माचा धागा कसा विणला जातो? आपल्या अनेक जन्मांची कर्म एकत्र येऊन आपलं आजचं आयुष्य कसं ठरवतात? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कर्माच्या फेऱ्यातून सुटण्याचा आणि संकटांची तीव्रता कमी करण्याचा मार्ग स्वामी समर्थांनी आपल्याला कसा दाखवला आहे. आज आपण या कर्माच्या चक्राचे सर्वात मोठे सत्य थेट स्वामींच्याच मुखातून ऐकणार आहोत. हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मनापासून ऐका, कारण हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल. भक्ता, तू ज्याला तुझे आजचे आयुष्य समजतोस, तो तुझ्या अनेक पूर्वजन्मांचा लेखाजोखा आहे. तू मला विचारतोस ना की हे दुःख कुठून आले? ऐक, कर्माची गती अत्यंत सूक्ष्म आणि गहन आहे. तू या पृथ्वीवर केवळ एकच जन्म घेतलेला नाहीस. तू शेकडो हजारो जन्मांचा प्रवास करून आज इथे आला आहेस. या प्रत्येक जन्मात तू काही चांगली कर्म केलीस, काही वाईट कर्म केलीस. जेव्हा तू एखादे कर्म करतोस, मग ते विचाराने असो, शब्दाने असो किंवा कृतीने असो, त्या कर्माची एक ऊर्जा या ब्रह्मांडात जमा होते. या भूतकाळात साचलेल्या तुझ्या सर्व चांगल्या वाईट कर्मांच्या साठ्याला संचित कर्म म्हणतात. हे संचित म्हणजे जणू तुझे एक मोठे गोदाम आहे, जिथे तुझ्या शेकडो जन्मांची फळे जमा आहेत. पण एकाच जन्मात तू त्या सर्व कर्मांची फळे भोगू शकत नाहीस. म्हणून त्या संचित कर्मातील एक छोटासा भाग घेऊन तू या जगात जन्म घेतोस. संचितातील जो भाग या जन्मात भोगण्यासाठी वेगळा काढला जातो, त्याला प्रारब्ध म्हणतात. भक्ता, तू जन्माला येतोस तेच मुळी तुझे हे प्रारब्ध भोगण्यासाठी. तुझे आई वडील कोण असणार, तुला होणारे आजार, तुझ्या आयुष्यात येणारे संकट, तुला मिळणारा पैसा आणि तुला भेटणारी माणसं, हे सर्व तुझ्या याच प्रारब्धावर ठरलेले असते. माणसाचा सर्वात मोठा भ्रम हा आहे की तो स्वतःला या कर्माच्या फेऱ्यातून मुक्त समजतो. जेव्हा तुझ्या आयुष्यात एखादी व्यक्ती तुला फसवते किंवा अचानक एखादे मोठे संकट तुझ्यावर कोसळते, तेव्हा तू देवावर रागावतोस. पण तू हे विसरतोस की ती व्यक्ती किंवा ते संकट म्हणजे केवळ एक निमित्त आहे. तुझ्याच पूर्वजन्मीच्या कर्माचे देणे फेडण्यासाठी ती व्यक्ती तुझ्या आयुष्यात आली आहे. जे पेरावे तेच उगवते, हा या सृष्टीचा नियम आहे. तू भूतकाळात ज्या कोणाला दुःख दिले असशील, ते दुःख आज व्याजासकट तुझ्याकडे परत येत आहे. आणि तू भूतकाळात ज्या कोणाला आनंद दिला असशील, ते सुख
आज तुला अचानक मिळत आहे. हसणे आणि रडणे, यश आणि अपयश, हा सर्व तुझ्याच कर्माचा फेरा आहे. मग मला सांग भक्ता, यात देवाचा काय दोष? देवाने तर तुला फक्त तुझ्याच कर्मांचे फळ तुझ्यासमोर वाढून ठेवले आहे. आता तुझ्या मनात प्रश्न आला असेल, स्वामी, जर हे सर्व माझ्या प्रारब्धावरच अवलंबून आहे, जर माझे दुःख आधीच ठरलेले आहे, तर मग मी तुमची सेवा का करू? स्वामी सेवेने काय बदलते? भक्ता, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. नीट कान देऊन ऐक. समज तुझ्या प्रारब्धात असे लिहिले आहे की या जन्मात तुझा एक मोठा अपघात होणार आहे आणि तुझा पाय तुटणार आहे. हे कर्माचे विधान आहे. पण जेव्हा तू पूर्ण श्रद्धेने माझ्या चरणी येतोस, माझं नामस्मरण करतोस, स्वामी सेवा करतोस, तेव्हा काय घडते? माझी सेवा केल्याने, तुझ्या नामस्मरणाने तुझ्या भोवती एक सात्विक आणि आध्यात्मिक कवच तयार होते. त्यामुळे तुझ्या प्रारब्धात असलेला तो मोठा अपघात टळतो आणि पायाला मोठी दुखापत होण्याऐवजी तुझ्या पायाला केवळ एक छोटासा काटा टोचल्यासारखी जखम होते आणि ते संकट निघून जाते. अपघात टळत नाही, कारण कर्माचा नियम मोडता येत नाही. पण माझी कृपा तुझा पाय तुटण्यापासून वाचवून त्याला एका काट्याच्या दुखापतीवर बोळवण करते. हा फरक पडतो स्वामी सेवेत आल्यावर. जे दुःख तुला उद्ध्वस्त करणार होते, ते दुःख सहन करण्याची ताकद माझी सेवा तुला देते. तुझा तुटणारा धीर माझी कृपा सावरते. जे वाईट परिणाम तुझ्यावर 100% होणार होते, त्यांचे प्रमाण माझ्या नामाच्या जपाने 90% कमी होते. भक्ता, एवढेच नाही, जेव्हा तू स्वामी सेवेत येतोस तेव्हा तुझे मन शुद्ध होऊ लागते. तू या जन्मात जे नवीन कर्म करतोस त्याला क्रियमान कर्म म्हणतात. स्वामी सेवेमुळे तुझे क्रियमान कर्म अत्यंत पवित्र होते. तुझ्या हातून सत्कर्म घडू लागतात. तू लोकांना मदत करतोस. तुझ्या तोंडी माझे नाम येते. यामुळे तुझ्या पूर्वजन्मीच्या चांगल्या पुण्याईची फळे 1000 पटीने वाढतात. तुझ्या आयुष्यात येणारे चांगले परिणाम अधिक वेगाने आणि अधिक पटीने तुला मिळू लागतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तू या जन्मात जितकी सेवा करशील, जितके जास्त श्री स्वामी समर्थ या नामाचे स्मरण करशील, तितका तुझा हा कर्माचा साठा जळून खाक होऊ लागतो. नामाच्या अग्नीत पूर्वजन्मांची पापे भस्म होतात. जेव्हा तुझा संचिताचा साठा संपतो, जेव्हा तू सुख आणि दुःखाच्या पलीकडे जाऊन केवळ माझ्या नामात लीन होतोस, तेव्हा तुझा हा जन्मांचा फेरा कायमचा संपतो. तुला पूर्वजन्माच्या या चक्रातून मुक्ती मिळते आणि तू कायमचा माझ्या या चैतन्य रूपात विलीन होतोस. भक्तांनो, स्वामींचे हे बोल म्हणजेच आपल्या आयुष्याचे खरे तत्त्वज्ञान आहे. आज जर तुमच्या आयुष्यात कठीण काळ सुरू असेल, तर संकटे पाठ सोडत नसतील, तर निराश होऊ नका. समजून जा की तुमच्याच पूर्वकर्मांचा क्षय होत आहे. तुमचे जुने देणे फिटत आहे. केवळ एकच विचार करा, स्वामींचे चरण घट्ट पकडून ठेवा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुरू ठेवा. कारण कर्माचा फेरा कितीही मोठा असला तरी स्वामींच्या कृपेची सावली त्याहून कितीतरी पट मोठी आहे. भिवू नका. कर्माच्या या वादळात स्वामी समर्थ तुमचा हात पकडण्यासाठी सदैव सिद्ध आहेत. एकच लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.